ठाकरे सेनेच्या झालेल्या बैठकीत एका नेत्याच्या सतत गैरहजेरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. होय, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत अंबादास दानवे आलेले, मिलिंद नार्वेकर आलेले, आमदार राहुल पाटील देखील आलेले, पण परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव ते काही आलेच नाही. आणि इथूनच सुरू झाली एक राजकीय चर्चा जी आता थेट ऑपरेशन टायगर पर्यंत येऊन पोहोचलीय. राजकीय वर्तुळात आता असं म्हटलं जात आहे की लवकरच परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत. आता त्याचं नेमकं कारण काय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. एक लक्षात घ्या, विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक नेते पक्षापासून दूर गेले असल्याचं चित्र दिसतंय. गेल्या काही महिन्यांपासून एका पाठोपाठ एक नेते पक्ष सोडताना दिसतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरचं आव्हान दिवसेंदिवस आणखीनच मोठं होत चाललंय. आता संजय जाधव नेमके कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढत ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीने परभणीची जागा जिंकली होती, ज्यात पक्ष फुटीनंतर ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहिल्याचं फळ म्हणून ठाकरे यांनी संजय जाधव यांना तिसऱ्यांदा परभणीतून उमेदवारी दिली होती आणि मतदारांनीही त्यांना निवडून देत विश्वास दाखवला होता. एकंदरीतच काय तर संजय जाधव हे ठाकरेंचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे. पण आता तेच संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आणि या चर्चांना हवा मिळाली ते उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर परभणी लोकसभा मतदारसंघाची बोलवलेल्या बैठकीपासून. तुम्हाला सांगते, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. पण यात खुद्द परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर असल्याचे दिसले. तर नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण संजय जाधव यांनी दिलं. मात्र एकीकडे ते मातोश्रीवरील बैठकीला दांडी मारतात, परंतु दुसरीकडे मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये मात्र ते दिसत आहेत. त्यामुळे हा फक्त योगायोग आहे की आणखीन काही असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बरं, एवढंच नाही तर 4 दिवसांपूर्वीच परभणीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संजय जाधव यांनी आपली अस्वस्थता शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती. त्यामुळे या सलग अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आणि यापूर्वी गेल्या मार्च महिन्यातही उद्धव ठाकरे यांनी खासदारांची महत्वाची बैठक बोलावली होती. तेव्हाही संजय जाधव अनुपस्थित होते. म्हणजे त्यांची गैरहजर असण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे संजय जाधव यांच्या सोबतच परभणीचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद अहिरराव आणि 4 तालुका प्रमुखांचाही बैठकीला अनुपस्थित होते. आणि याचाच अर्थ फक्त एक खासदार नाही तर संपूर्ण परभणीची संघटना ढिल्ली पडतेय का असा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जातोय. बरं, एकीकडे असं असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरला गती दिली असून ठाकरे गटाच्या 7 खासदारांना गळाला लावल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय की ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि येत्या काही महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना दिसेलच. महत्वाचं म्हणजे काही माध्यमांनी अशी देखील बातमी चालवली होती की एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ठाकरेंच्या खासदारांसोबत एका कंपनीच्या आवारात पहाटेपर्यंत बैठक घेतली होती. आता हे वृत्त समोर आल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. बरं, या कथित बैठकीत संजय जाधव यांच्या उपस्थितीचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरच्या सर्व चर्चा फेटाळून लावत म्हटलंय की शिवसेनेचे 9 खासदार एकजुटीने एकत्र आहेत आणि फुटीच्या बातम्या मूर्खपणाच्या आहेत. पण राऊत जे म्हणतायत त्यात किती तथ्य आहे ते त्यांनाच माहिती. कारण खासदारांच्या वारंवार गैरहजेरीने आगामी काळात काहीही घडू शकतं याची शक्यता काही नाकारता येत नाही. आणि याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला, ज्यात त्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बळकटीसाठी हातदौरा असल्याचं दानवे यांनी सांगितलं. पण खुद्द खासदार त्यांच्याही बैठकीला गैरहजर राहिले होते. आता हे चिन्ह काय सांगतं
काही राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरेंच्या खासदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी आहे. एवढंच नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटत नाहीत आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी फिरत नाहीत अशी खासदारांची नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी थेट ठाकरे गटाच्या नेतृत्व शैलीवरच प्रश्नचिन्ह उभं करत आहे. शेवटी काय, संजय जाधव पक्ष सोडणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये, पण त्यांच्या वारंवार गैरहजेरीने एक गोष्ट नक्की समजते, ठाकरे गटात सगळं काही आलबेल आहे असं नाही. त्यामुळे आता संजय जाधव नेमका कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जर त्यांनी पक्ष त्याग केला तर ठाकरे गटासाठी तो मोठा धक्का मानला जाईल असं म्हटलं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.